खारघर परिसरात नागरिकांना पोलीस असल्याची बतावणी करून लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेने अटक केली आहे। या कारवाईमुळे पोलिसांनी तब्बल 15 गंभीर गुन्हे उघडकीस आणले असून 1,25,00,000हून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। 31 जुलै 2025 रोजी वनकुमार राम अवतार केजरीवाल हे खारघर परिसरात सामान आणण्यासाठी गेले असताना आरोपीने त्यांना रस्त्यात थांबवले। स्वतः पोलीस असल्याचे सांगून रमेश पाटील नावाच्या व्यक्तीला गांजा प्रकरणात तुरुंगात टाकल्याचे खोटे कारण देऊन त्याने केजरीवाल यांना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि हातातील अंगठी बॅगमध्ये ठेवण्यास सांगितले आणि हात चलाखीने 1,50,000 रुपये किमतीचे दागिने चोरून नेले होते। खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली। परिसरातील आणि लोणावळा पिंपरी चिंचवड मार्गावरील सुमारे 20 ते 25 दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज सतत तपासले। या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची मोटारसायकल निष्पन्न केली। गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना आरोपीची पत्नी फिजा सज्जाद इराणी चोरीचे सोन्याचे दागिने विकायला जात असताना सापडली। तिच्याकडून आरोपीचा ठाव ठिकाणा मिळाला। फिजा इराणी हिच्या ताब्यातून पोलिसांनी एकूण 1,186 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच बनावट ID कार्ड, आधार कार्ड आणि पॅन कार्ड जप्त केले। आरोपीच्या घराशेजारून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 1,10,10,686 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आरोपी सज्जाद इराणी याने त्याचे साथीदार आणि सहकाऱ्यांसह नवी मुंबई परिसरात पोलीस बतावणी करून केलेले एकूण 15 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी 100हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।